नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत भैरवी आणि अनिशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असते। इरा आणि संयमी रांगोळी काढत असतात तर तुषार ईशानला हाताशी धरून घर सजवत असतो। तेव्हा अशोक मामा केटरवाल्यांना कॉल करून जेवणाच्या मेनूबद्दल सांगत असतात आणि म्हणतात, जेवण अगदी आमच्या अमित आणि पल्लवीच्या लग्नात होतं तसंच हवं। आणि आणखी एक, लग्नाचं बिल हे माझ्याकडे द्यायचं, उगाच त्या मुजुमदारांकडे देऊ नका। तेव्हा किशा मामा येऊन अशोक मामांना विचारतो, भाऊजी बिल काऊन? तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे तुला बरं ऐकायला आलं? तेव्हा तो म्हणतो की थोडं थोडं ऐकायला येतं अधूनमधून। त्यावर अशोक मामा म्हणतात, उपचाराचा खर्च आम्ही करणार नाही हे बोलल्यानंतर तुला ऐकायला यायला लागलं बरोबर ना? त्यावर तो म्हणतो, हे ऐकू आलं नाही। अशोक मामा त्यावर काही बोलणार तितक्यात तो विषय बदलत म्हणतो, गावाकडे मुलीच्या लग्नाचा खर्च हा मुलीचा बाप करत असतो। त्यावर अशोक मामा म्हणतात, हे अजिबात चालणार नाही। त्यावर किशाभाऊ म्हणतो, भाऊजी अशी पद्धत आहे। त्यावर ते म्हणतात, ही अतिशय चुकीची आणि घाणेरडी पद्धत आहे। आणि ते म्हणतात, लग्नाचा खर्च दोन्ही पार्ट्यांनी अर्धा अर्धा मिळून केला पाहिजे। आम्ही अमितच्या लग्नात पण असंच केलं होतं आणि आत्ता पण तसंच होणार। तितक्यात राधावहिनी येऊन लाडू चिवड्याबद्दल विचारू लागते। तेव्हा रुपाली लाडू चिवडा घेऊन येते आणि म्हणते, हे घ्या राधा मामी, आमच्याकडे सोसायटीमध्ये जर कुणाचं लग्न असेल तर आम्ही सगळे सोसायटीतल्या बायका मिळून लाडू चिवड्याचं कॉन्ट्रॅक्ट घेत असतो। तेव्हा राधावहिनी तुषारला आवाज देऊन त्याच्याजवळ लाडू चिवड्याच्या पिशव्या देते। तेव्हा तुषार म्हणतो, थँक्यू सो मच रुपाली वहिनी, तुमच्या सगळ्यांचा हातभार लाभला। त्यावर ती म्हणते, अहो मी एकटीच नाहीये, अगदी सगळेच जण झटून कामाला लागले। तितक्यात अशोक मामा येऊन तुषारला विचारतात, अरे नवरदेवाची तयारी कुठपर्यंत आली आहे? त्यावर तो म्हणतो, चालू आहे। तेव्हा अशोक मामा म्हणतात, चालू काय, बघत काय बसलाय, जा आणि लवकर कर, शिस्त म्हणजे शिस्त। आणि ते राधावहिनी आणि किशाभाऊला सगळं सामान व्यवस्थित आलंय की नाही बघून घ्या असं म्हणतात। आता इकडे योगिता आणि काही बायका भैरवीच्या मेकअपची तयारी करत असतात। तेव्हा सगळ्या मिळून भैरवीला सजवतात। तितक्यात भैरवीची आई तिथे येते आणि भैरवीला पाहून म्हणते, किती गोड दिसतंय माझं बाळ। तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती भैरवीला म्हणते, आजपासून आम्हाला परकी होणारस तू। त्यावर भैरवी म्हणते, आई काही का बोलतीये? तेव्हा ती म्हणते, लक्ष्मी होऊन त्या घरात चालली आहेस। आजपासून तुझी सुख दुःख माझगावकरांच्या घराशी जोडली गेलीये। सगळ्यांशी मिळून मिसळून राहा, सुखाने संसार कर बाळा। तितक्यात भैरवीचे बाबा तिथे येतात आणि तिला पाहून बोलतात, भैरवी अगं किती छान दिसतेस ग, आज तुझं लग्न आहे यावर विश्वासच बसत नाहीये। तेव्हा भैरवी म्हणते, बाबा आता लग्न करून कायमची सासरी चालली आहे मी, आता तरी माझ्यावर राग नाहीये ना तुमचा? त्यावर ते म्हणतात, अगं राग तर कधीच गेलाय, ज्या दिवशी तुला माझगावकरांनी माफ केलं तेव्हाच। आणि ते म्हणतात, अगं मुलीला सासरी पाठवताना बापाला आनंदही वाटतो आणि वाईटही वाटत असतं। तुला खरं सांगू, मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला की माझी मुलगी एका जागी कुठेतरी थांबायला शिकली। माझगावकर खूप चांगली माणसं आहे, अशी समजून घेणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, ते तुला मिळालंय। आता इकडे सगळेजण लग्नाच्या तयारीला लागलेले असतात। तेव्हा अशोक मामा येऊन गुरुजींबद्दल विचारू लागतात। तेव्हा देसाई म्हणतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, इतक्यातच ड्रायव्हरला फोन केलाय, त्यांनी गुरुजींना पिक केलंय, तो इकडेच येण्यासाठी निघालाय। तेव्हा तोरणे म्हणतात, माझगावकर पुलांच्या माळा हॉलमध्ये लागलेल्या आहेत, सगळी तयारी अगदी जोरदार सुरू आहे। तेव्हा अशोक मामा पिण्याच्या पाण्याबद्दल विचारू लागतात। तेव्हा जना म्हणतो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकच्या बादल्या अजिबात वापरलेल्या नाहीत आपण। तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघा मुहूर्त टळता कामा नये, आता आपण जी काही जबाबदारी घेतली ना ती नीट पार पाडलीच पाहिजे। तेव्हा सगळेच जण म्हणतात, अर्थात शिस्त म्हणजे शिस्त। आता इकडे भैरवीच्या मैत्रिणी तिला उखाणा घेण्याचं शिकवत असतात। तितक्यात भैरवीची आई येऊन म्हणते, अगं पोरींनो काय चाललंय तुमचं, उरका लवकर। आणि ती भैरवीला म्हणते, भैरवी अशोक भाऊजींची शिस्त माहिती आहे ना? तितक्यात भैरवीचे बाबा तिचा फोन आणून तिला म्हणतात, हा बघ कुणाचा तरी फोन येतोय, मेहता सर म्हणून। तेव्हा भैरवी म्हणते, अरे बापरे, मेहता सरांचा फोन, आणि ती फोन उचलते। तेव्हा तिकडून मेहता सर म्हणत असतात, भैरवी अगं मी तुला कालपासून ट्राय करतोय, तू फोन उचलत नाहीयेस। त्यावर ती म्हणते, हो सर, ॲक्च्युली मी जरा गडबडीत होते। आणि ती सांगते की लग्न आहे माझं। त्यावर ते म्हणतात, अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि ते पुढे म्हणतात, अगं भैरवी इथे एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
मागील आठवड्यामध्ये आपल्याला ज्या प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल मिळाला त्याची फाईल माझ्याकडनं डिलीट झाली. त्याची ओरिजिनल कॉपी तुझ्याकडे आणि ती मला अत्यंत अर्जंट हवी आहे. तेव्हा भैरवी म्हणते, ओके सर, मी काहीतरी करते. तेव्हा भैरवीचे आईबाबा म्हणतात, अगं भैरवी, लग्न आहे तुझं, काय चाललंय, वेड लागलंय का तुला? त्यावर भैरवी त्यांना म्हणते, एक मिनिट, तुम्ही माझं ऐकताय का? आणि ती योगिताला म्हणते, योगिता प्लीज तू ऑफिसला जाऊन माझ्या लॉकरमधली फाईल घेऊन येशील का? त्यावर योगिता म्हणते, अगं पण तुझ्या लॉकरला तुझं थंब इम्प्रेशन आहे ना, मी कशी आणू? तेव्हा भैरवी म्हणते, ओ गॉड, आता मलाच जावं लागेल. आणि ती कुणाचंही काही न ऐकता योगिताला तिच्यासोबत तिथून घेऊन जाते. आता इकडे अशोक मामा राधावहिनींना विचारत असतात, सूनबाई येणारे घरी, त्यामुळे माप ओलांडण्याची आणि ओवाळण्याची सगळी तयारी झाली आहे का? त्यावर ती म्हणते, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमची सून हत्तीच्या अंबारीत बसून वाजत गाजत घरी येणार आहे. तितक्यात अनिश तयार होऊन तिथे येतो. अशोक मामा त्याला जेव्हा बघतात तेव्हा त्यांचे डोळे भरून येतात. अशोक मामा जेव्हा अनिशच्या जवळ जातात तेव्हा अनिश म्हणतो, मी तयार आहे. हे ऐकून अशोक मामांना खूप आनंद झालेला असतो. अनिश जेव्हा अशोक मामांना नमस्कार करू लागतो तेव्हा अशोक मामा म्हणतात, आधी वेणूच्या फोटोसमोर जाऊन नमस्कार कर. आता इकडे जेव्हा भैरवी आणि योगिता ऑफिसला येत असतात तितक्यात योगिताच्या सासूचा तिला फोन येतो. तेव्हा तिला समजतं की तिच्या मुलीने पेन्सिल गिळलेली असते. हे ऐकून योगिता खूपच घाबरते आणि मी लगेच येते असं म्हणून तिथून निघून जाते. आता इकडे लग्न मंडपात भैरवीच्या आई बाबा येतात तेव्हा ईश्वर त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विचारतो, अरे वा, तुम्ही सगळे आलात, पण भैरवी कुठे? तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला तर माहिती आहे ना मुलींना आवरायला किती वेळ लागतो ते, ती तयार होते, येईलच लवकर. आता इकडे भैरवी ऑफिसमध्ये येऊन तिचं लॉकर खोलते आणि त्यातली फाईल काढते. तितक्यात तिच्या आईचा फोन येतो आणि ती विचारते, किती वेळ लागणार आहे? त्यावर ती म्हणते, हो आई, माझं काम झालंय, निघतेच मी. भैरवी जेव्हा निघायला लागते बघते तर दरवाजा लॉक झालेला असतो. तेव्हा भैरवी फोन घेऊन लावू लागते. तेव्हाच तिला समजतं की तिच्या फोनची बॅटरी लो असते. तेव्हा भैरवीला खूप टेन्शन येतं आणि काय करावं हे समजत नसतं. आता इकडे भैरवीचे आईबाबा दोघंही खूप काळजीत असतात. तेव्हा इरा येऊन तिच्या मीना आजीला विचारू लागते, आजी, अगं माऊ कुठे? इतक्यात भैरवीचे बाबा येऊन सांगू लागतात की भैरवीचा फोन स्विच ऑफ लागतोय. हे ऐकल्यावर मीना आणखीच काळजी करू लागते. आता इकडे अशोक मामा अनिशला घेऊन मंडपात येतात तेव्हा गुरुजी विचारतात, तुमचं आवरलंय ना सगळं? आता मुलगीचं आवरलं की नाही ते बघा. तेव्हा अशोक मामा तुषारला आवाज देऊन म्हणतात, अरे चंदनराव कुठे? त्यांना शोध आणि भैरवीला घेऊन यायला सांग. तेव्हा तुषार भैरवीच्या आईबाबांकडे येऊन विचारू लागतो, काका, गुरुजी विचारतायत की नवरी मुलगी तयार झाली असेल तर तिला घेऊन या. तेव्हा भैरवीचे आईवडील एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा त्यांचे चेहरे पाहून तुषार विचारू लागतो, काय झालंय? भैरवी अजून तयार नाही आहे का? की तुम्ही काहीतरी लपवताय? हे बघा, काय झालंय मला सांगा. कुठं आहे भैरवी? तितक्यात अशोक मामा तिथे येतात. तेव्हा भैरवीची आई खरं सांगू लागते की भैरवी ऑफिसला गेली, तिची एक महत्त्वाची फाईल तिथे राहिली, त्यामुळे ती फाईल घेण्यासाठी भैरवी ऑफिसला गेली. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तिला फोन करा ताबडतोब. त्यावर भैरवीचे बाबा म्हणतात, गेले 20 मिनिटं मी तिला फोन करतोय पण तिचा फोन स्विच ऑफ लागतोय. तितक्यात राधावहिनी तिथे येऊन डोक्याला हात लावते आणि म्हणते, बाप्पा, काय ऐकून राहिले मी? आणि पळतच बाहेर जाऊन आरडाओरडा करून सांगू लागते की भैरवीने भाऊजींच्या जीवाला घोर लावला. तेव्हा सगळेच जण राधावहिनीकडे बघू लागतात. कुणाला काहीच कळायला तयार नसतं. तेव्हा राधावहिनी म्हणते, बाप्पा, नसता उद्योगच केला ना पोट्टीनं, बरोबर वेळ साधली. आणि ती सगळ्यांना सांगते की नवरी मुलगी पळून गेली. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा अनिश उठून तिला म्हणतो, राधा मामी, तोंडाला वाटेल ते बोलू नकोस. काय झालंय? मला माहिती भैरवी असलं काही करणार नाही. त्यावर ती म्हणते, असं तुझा जर माझ्यावर विश्वास नाही तर भाऊजीलाच विचार काय झालं ते. तेव्हा अनिश अशोक मामांना जाऊन विचारतो, बाबा भैरवी कुठे? तेव्हा ते सांगतात की ती ऑफिसला गेली. त्यावर ईश्वर म्हणतो, अरे अशोक, लग्नाच्या दिवशी असं कोणी ऑफिसला जातं का? तेव्हा किशाभाऊ मुद्दामच म्हणतो, आता भाऊजींच्या शिस्तीचं काय होणार? आता लग्न टळलं, आता पुढचा मुहूर्त बघूयात. तेव्हा अशोक मामा जोराने ओरडून म्हणतात, गप्प बसा तुम्ही. आणि भैरवीच्या आईबाबांना विचारतात, ती जेव्हा गेली तेव्हा तिच्यासोबत कोणी होतं का? त्यावर तिची आई म्हणते, हो, तिच्यासोबत योगिता होती.
तेव्हा गायधनी म्हणतात मी योगिताला फोन करतो आणि ते फोन करून योगिताला भैरवीबद्दल विचारू लागतात. तेव्हा ती म्हणते काका मी घरी आली आहे, म्हणजे आम्ही सोबतच होतो पण माझ्या मुलीने पेन्सिल गिळली त्यामुळे मला घरी यावं लागलं. तेव्हा राधाबाईंनी मुद्दामच नाटक करू लागते आणि म्हणते झालं आता नाही येत पोटी. तेव्हा अनिश रागातच तिथून निघून जातो. तेव्हा सगळेजण त्याच्या मागे जातात. ईश्वर म्हणतो अनिश असा त्रागा करून घेण्यात काही अर्थ नाही. हे बघ झाला तर त्रास अशोकलाच होईल. त्यावर तोरणे म्हणतात पण याचा विचार भैरवीने अगोदरच करायला हवा होता. इतकी बेजबाबदार कशी वागू शकते ती. त्यावर किशाभाऊ मुद्दामच म्हणतो आता काय बोलावं सूनबाईले, नव्हतं करायचं लग्न तर नाही सांगून टाकायचं सरळ. तेव्हा तो मुद्दामच म्हणतो पण सूनबाई नक्की ऑफिसलाच गेली का. त्यावर सगळे विचारतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. त्यावर तो म्हणतो तिचा दोस्त तो झिपऱ्या नक्की बेंगलोरला गेला की मुंबईतच आहे. त्यावर तुषारला खूप राग येतो आणि तो ओरडूनच म्हणतो हे तू काय बोलतोय किशाभाऊ, अरे त्याचं सांत्वन करायचं सोडून तुम्ही हे काय बोलताय. आणि तो सगळ्यांना म्हणतो तुम्ही प्लीज सर्वजण बाहेर जा. जेव्हा सगळेजण बाहेर जातात तेव्हा तो अनिश जवळ येऊन म्हणतो अनिश तू काही काळजी करू नको, भैरवी येईल. आता इकडे रिक्षा करून अशोक मामा भैरवीला घ्यायला ऑफिसला आलेले असतात आणि ऑफिसमध्ये जाऊन भैरवी भैरवी असा आवाज देऊ लागतात. अशोक मामांचा आवाज ऐकून भैरवीला खूप आनंद होतो आणि ती त्यांना आवाज देत म्हणते बाबा थँक गॉड तुम्ही आलात. तेव्हा अशोक मामा म्हणतात अरे केबिनमध्ये काय करतेस तू. अगं सगळेजण तिकडे तुझी वाट बघतायत. लोक नको नको ते बोलायला लागली, मुहूर्त टळून चाललाय. त्यावर भैरवी म्हणते बाबा मी इकडे अडकली आहे. त्यावर ते म्हणतात अशी कशी अडकली, चावी कुठे आहे. त्यावर ती म्हणते माहीत नाही, बोंजाळेंना माहीत असतं, त्यांना विचारा. तेव्हा ते बोंजाळेंना फोन करतात आणि चावीबद्दल विचारू लागतात. तेव्हा बोंजाळे सांगतात की तिथं टेबलजवळ एक बॉक्स आहे, त्यात गुलाबी रंगाची चावी आहे. भैरवी इकडे अशोक मामांना आवाज देत म्हणते बाबा लवकर उघडा, मला खूप सफोकेट होतंय, मी केव्हाची अडकली यात. तेव्हा अशोक मामा चावी शोधू लागतात आणि त्यांना चावी मिळते. तेव्हा ते दरवाजा उघडून आत जातात तेव्हा भैरवी खाली पडलेली असते. तिला उठवून म्हणतात भैरवी अगं उठ ना, तिकडे सगळे तुझी वाट बघतायत. आधीच खूप उशीर झालाय असं म्हणून अशोक मामा भैरवीला तिथून घेऊन जातात. इकडे राधाबाईंनी मात्र संधीचा फायदा घेत भैरवी आणि अर्जुनबद्दल नको नको ते बोलत असते. हे ऐकून भैरवीच्या बाबांना खूप राग येतो आणि ते जोरात म्हणतात बस झालं, इथून पुढे माझ्या मुलीच्या चारित्र्याबद्दल शंका घेण्याचा जरी प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. त्यावर ती म्हणते मला नाही आली, तुमच्या जावायलाच आली, विचारून बघा. तेव्हा अनिश म्हणतो मामी भैरवीवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तिचं फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. तितक्यात गुरुजी आवाज देऊन म्हणतात अहो अनिशराव, मुहूर्त टळायला फक्त 15 मिनटं राहिली आहेत. तेव्हा अनिश म्हणतो मी बघून येतो. अनिश जेव्हा जाऊ लागतो तितक्यात अशोक मामा भैरवीला घेऊन तिथे येतात. तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे बघू लागतात. अनिश भैरवीजवळ जाऊन तिला विचारू लागतो भैरवी अगं कुठे गेली होतीस तू, आम्ही सगळेजण किती काळजीत होतो, इतका उशीर का झाला तुला. तेव्हा भैरवी म्हणते आय एम रिअली सॉरी अनिश, मी ऑफिसला जायला नको होतं. आणि ती सांगू लागते मी जर गेली नसते तर आमचा अख्खा प्रोजेक्ट बंद पडला असता आणि बाबांनी इतक्या दिवस घेतलेली मेहनत सगळी वाया गेली असती, त्यामुळे मला जाणं भाग होतं. तेव्हा अशोक मामा गुरुजींना आवाज देत म्हणतात गुरुजी विधी सुरू करा, मुलगी आली आहे. अशा प्रकारे भैरवी आणि अनिशचं निर्विघ्नपणे लग्न पार पडतं. तेव्हा अशोक मामा भैरवीच्या जवळ जाऊन म्हणतात भैरवी मला 7 जन्मी फक्त तूच सून म्हणून हवी आहे. तेव्हा भैरवी म्हणते बाबा मी तुम्हाला वचन देते की मला जे जे शक्य होईल ते सगळं मी माझ्या घरासाठी करेन, तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.